हिल्स घालायला हिल्स ते बायकांची चपल घालत फिरायला लागले। मला माझ्या खाण्यावर कोणी कमेंट करायची नाही, मला माझ्यावरही कमेंट करायची नाही। बायकांची चप्पल घालून हिल्स घालून त्या मॉडेल सारखं नाचायला लागलाय, ते बदक पाण्यात थांब 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 केल्यासारखं वाटायला। यू आर माय बेस्ट फ्रेंड, प्लीज मला माफ कर बदाम, आणि बाहेर जाऊन धँग 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 लेटर लिवली, आय लव्ह यू जान्हवी। नमस्कार मित्रांनो, ह्याच्या आधीचे एपिसोड जर बघितला नसाल तर नक्की जाऊन एपिसोड्स बघा। कोल्हापूरकर सर्वेश कोले, शब्द वेडा सर्वेश कोले, ह्या शब्द वेड्याला भरपूर प्रेम मिळायला लागले कोल्हापूरमधून आणि अख्ख्या महाराष्ट्रामधून। सो दॅट तुम्ही देखील सबस्क्राईब करायला विसरायचं नाही। पुढचा व्हिडिओ बघा पहिला, चला 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 वेळ नाही। ती निक्की म्हणे टास्क जिंकल्यावरती तू मला का कॉंग्रॅच्युलेशन केलं नाहीस म्हणून चिडली। काय प्रेमाचे लफडे आहेत ना, म्हणजे तू कॉंग्रॅच्युलेशन मला केलं नाहीस म्हणून मी चिडलो। ही निक्की रुसून बसली आणि त्याच्यावरची ती जान्हवी ती रडली, अशी रडली ती गोष्ट साईडलाच। लेटर लिवली, आय लव्ह यू जान्हवी, यू आर माय BFF, यू आर माय बेस्ट फ्रेंड, प्लीज मला माफ कर बदाम, आणि बाहेर जाऊन धँग 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 कोण पळत गेल्या। गुलाबाचं एक पुष्प ते गुच्छ आणल्या तिथं ठेवल्या। काय केली निक्कीनं, हाय असं परत केली आणि म्हटली मला याची गरज नाही, मला जेव्हा फील येईल तेव्हा मी येईल। म्हणजे तुम्ही त्या माणसासाठी एफर्ट्स घ्यायला लागलाय, ह्या महाराष्ट्रासमोर अख्ख्या महाराष्ट्रासमोर तोंडावर पडायला लागलाय, स्वतःची काय किंमत ठेवलेली नाही आहे आणि तो माणूस तुम्हाला असं कोलतोय, पण तरी पण तुम्ही त्याचीच जय म्हणताय। म्हटल्यावर आता कळायला पाहिजे ना, ऍटलीस्ट आमच्यामध्ये तसं कोणतर नाही आहे। छोटा पुढारी, त्या छोटा पुढारीचा विषय सांगायचा राहिला। एक काळ होता, एक काळ म्हणण्यापेक्षा काही दिवसांआधी ह्यो चाबरा, छोटा पुढारी चाबरा कॅमेऱ्यासमोर काय म्हटलेलं हो, की फक्त मी गुदगुल्या करतोय असं कॅमेऱ्यासमोर दिसायला नको, मी किती चांगला आहे, मी वाईट नाही आहे, त्यामुळे कॅमेऱ्यासमोर असं दिसायला नको की छोटा पुढारी गुदगुल्या करतो म्हणून मी DP दादाला नॉमिनेट करत आहे। आता कुठे गेल रे ए छोट्या, हिल्स घालायला हिल्स ते बायकांची चपल घालत फिरायला लागले, कॅटवॉक करायला लागलाय। म्हणजे हे चांगलं आहे, हे पब्लिक समोर गेलं तर चालेल तुला छोटा पुढारी चाबऱ्या, आणि ते फक्त गुदगुले केला असं दिसलं की वाईट दिसेल। ही कुठली नियती आहे? तू बायकांची चप्पल घालून हिल्स घालून त्या मॉडेल सारखं नाचायला लागलाय, ते बदक पाण्यात थांब 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 केल्यासारखं वाटायला लागलंय, ती गोष्ट वेगळी, पण हे तुला चांगलं वाटतंय। आणि महाराष्ट्रासमोर फक्त गुदगुल्या केलेलं, हे DP गुदगुल्या केला हे तुला चुकीचं वाटलं, आणि तो बायकांची चप्पल घालून फिर तू बोंबलत फिर, तुझं तेच काम आहे सोडकर तिथं। हे सगळं एक साईडला, आणि ते DP मी आर्याच्या बद्दल कालच बोलवलं की आर्या तळ्यात म्हणत आहे, ती वातावरणाप्रमाणे बदलत असते, ती कधी इकडं असते कधी तिकडं असते, कधी दाखवते मी यांच्या क्रॉस मध्ये आहे पण शेवटी रडते, कधी त्यांनाच म्हणते मला तुमच्याकडनं अट्रॅक्शन आहे, माझ्याकडनं आहे तुम्हाला अट्रॅक्शन का नाही मला माहित नाही, पण मला तुम्ही अट्रॅक्टिव्ह वाटता, नॅचरली अट्रॅक्टिव्ह वाटता। आज काय केली, आज DP बरोबर भांडल्या। मला एक गोष्ट कळत नाही यार, ते DP सरक्याझम मध्ये बोलते रे गोष्टी, ह्या गोष्टी सरक्याझम मध्ये बोलते, हे लोक का सिरियसली घेतात मला तेच कळत नाही। आणि ज्या गोष्टी सिरियसली घ्यायच्या आहेत त्या गोष्टी सिरियसली घेत नाहीत कधी। DP चेष्टेत बोलला किती खातीस, सरक्याझम आहे रे, मजाक चेष्टा म्हणतात याला, किती खातीस, तर ती चिडली, मला माझ्या खाण्यावर कोणी कमेंट करायची नाही, मला माझ्यावरही कमेंट करायची नाही, मी आता बस, मी आता बोलणार, मी आता करणार। हे भांडली 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 आणि उठली आणि काय केली, निक्कीकडे जाऊन ती न्यूमरॉलॉजी, माझं अक्षर आणि माझ्या नावाचे अंक एवढे येतात तेवढे येतात, ती निक्कीला जाऊन सांगाल्या आणि निक्की बरोबर गोड बोलाल्या। अरे या तू काळजी करू नको, तू गद्दारी केलीस ना तर तुला तिथं पण कोण घेणार नाही, हे फिक्स आहे। आणि त्यातल्या त्यात तू जगाला माहिती आहे रे, ते DP चेष्टा करते, आणि त्या चेष्टेला जर तुम्ही सिरियसली घेऊन मुद्दा करत असणार ना तर तुमच्यासारखं कोण नाही हे लक्षात ठेवा। त्यामुळे आर्या तू आता या तुम्ही आर्या या आता, काही अडचण नाही आर्या, तुम्ही गेलात तरी। मंडळी टास्क टीम एनं जिंकली, पण ह्यात वैब्याच खाल्ला ना जे खायचं ते, म्हणजे वैब्या अनफेअर खेळला हे लिटरली कॅमेरा समोर सांगायला लागलाय की बाबा मी ते बॉल पिशवीत घातलेच नाहीत, पिशवीत कमीच बॉल घातले, पिशवी घेतलीच नाही, आपल्यातले बॉल त्यांना दिले, असं कॅमेरा समोर स्वतः फेस करून सांगायला। त्याला लाज कशी वाटत नसेल यार? म्हणजे एक असतो स्ट्रॅटेजी की गेमची स्ट्रॅटेजी लावून सांगायचं की बाबा काय आपला गेम प्लॅन आहे ते लोकांना सांगायचं नाही, आणि एक असतं हे वैभ्यासारखी बोरं सगळ्यांसमोर कॅमेरा समोर शो करायला लागल्यात की मी अनफेअर खेळलो, मी असं चूक केलो। आणि ह्या वैभ्याच्या अनफेअरनेसमुळं टीम A टास्क जिंकली आणि टीम A मधला आता एक कोणतरी कॅप्टन होणार। काल मी बोललो की टीम काय असते नेमकं, जर टीम B च्या हातात असतं तर त्यांनी वैभवला आणि एरिनाला कधीच बाहेर काढलं असतं ग्रुप डिसिजन मधून, पण त्याने तसं केलं नाही बिकॉज ते फेअर खेळत होते। आणि हा वैभ्या अनफेअर खेळला, त्यामुळं वैभ्याची जी रिअल टीम आहे, रिअल मालकीन तिची आणि तो मालक, ते जिंकले हे टास्क। त्यामुळे आता कॅप्टन त्यांच्यापैकी कोणतरी बनणार हे एवढं शेवटला फिक्स झालेलं आहे। पण ती निक्की रुसल्या परत अरबाजोर आणि जान्हवीवर, म्हणजे ह्यांचं टीमचं मला कळतच नाही, टीम कधी यांची बनली आहे, टीम कधी यांची बनली नाही, कोण ह्याच्यावर जळाले कोण त्याच्यावर जळाले, कुणाला काय कळण झाले।